नमस्कार. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये जनमानसामध्ये काय भावना आहेत ह्या जाणून घेण्यासाठी दक्ष टाइम्स 24 लाईव्हचे सहसंपादक श्रीरंग साळवे यांच्या समवेत आपण काही गावांमध्ये जाऊन हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यावर दैनिक सकाळचे पत्रकार सन्मान्य संजयजी काटे साहेब आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं या चालू घडामोडीवर त्यांचं मत काय आहे किंवा त्यांचा अभ्यास काय सांगतो हे आपण जाणून घेणार आहोत. सरजी नमस्ते. नमस्ते. काल झालेली लोकसभेची निवडणूक आहे, त्या लोकसभा निवडणुकीकडं आपण कसं पाहता? नाही, ही ऐतिहासिक निवडणूक झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यापूर्वी निवडणुका आपण अनेक पाहिल्यात, पण ही निवडणूक थोडी वेगळी होती. ही तरुणांच्या हातात गेलेली निवडणूक होती, शेतकऱ्यांच्या हातात गेलेली निवडणूक होती आणि शेवटी उमेदवारांच्या हातात राहिलेली निवडणूक होती. त्याच्यामुळे ही निवडणूक बऱ्याच वेळा वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या आठवड्यात वेगवेगळ्या पद्धतीने फिरत राहिली, हवा बदलत राहिली. शेवटी कोणाची हवा आहे ही 4 जूनला समजणार आहे. यामध्ये आपल्या तालुक्याचं असलेलं गमक असं आहे की जेव्हा 4 नेते एकत्र येतात त्यावेळेस जनता एका बाजूला जाते. तर असं काही घडलंय किंवा घडतंय का असं वाटतं का तुम्हाला काही? या निवडणुकीत तो बॅलन्स साधला गेला, कारण आमदार बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीच नुकतेच गेलेले नागवडे कुटुंब म्हणजे राजेंद्र नागवडे हे एका व्यासपीठावर होते. पण त्याच वेळेस माजी आमदार राहुल जगताप, बाबासाहेब बोस, घनश्याम शेलार ही नेते मंडळी दुसऱ्या गटात असल्यामुळं किंवा दुसऱ्या उमेदवाराच्या व्यासपीठावर असल्यामुळं तो फरक त्या मानाने जाणवला नाही. ह्या निवडणुकीत बॅलन्स झाला. नेत्यांनी बॅलन्स केला का झाला हा नंतरचा भाग आहे, पण याच्यात बॅलन्स साधला गेला. त्याच्यामुळं नेते एकीकडं, जनता एकीकडं. ह्या वेळेस चित्र थोडं कमी दिसलं. वेगळे विषय पुढं आल्यामुळं कदाचित असेल ते. निवडणुकीच्या या मुद्द्यामध्ये इंग्रजी येणारा आणि इंग्रजी न येणारा हा एक मुद्दा राहिला. तर त्या मुद्द्याचा फायदा किंवा तोटा उभे असलेले उमेदवार आहेत त्यांना होऊ शकतो का? नाही, अनेक विषय जाणीवपूर्वक हायलाईट होण्यासाठी काय उमेदवारांनी सांगितले गेले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील हे सुरुवातीच्या टप्प्यात चर्चेतून बाहेर होते. त्यांनी चर्चेत येण्यासाठी 1-2 विषय पेरले गेले आणि ते माध्यमांनी उचलले आणि त्याच्यानंतर सुजय विखे चर्चेत आले. हा चर्चेतला मुद्दा होता का त्यांना जाणीवपूर्वक ओघाने सांगायचा होता की नकळत त्यांच्याकडनं गेला हा नंतरचा विषय येतो. पण चर्चा मात्र इंग्रजी येण्याची आणि न येण्याची भरपूर रंगली. मग त्याच्यात त्या विषयात त्यांचे आजोबा स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील हे सुद्धा ओघाने पुढं आले. पण एकंदरीत हा चर्चेचा विषय झाला, तात्पुरता राहिला. तो अर्थात प्रचाराचा मुद्दा निलेश लंके यांनी केला, तो करणारही होते. त्या पद्धतीने त्यांनी केला किंवा त्यांच्या नेत्यांनी त्याला हे केलं, पण तो मुद्दा फार असा ताणला गेला नाही. प्रचारापुरता मर्यादित राहिला आणि तो प्रचारापुरताच मुद्दा होता. खास मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधतो की डॉक्टर सुजय विखे यांची दुसरी टर्म होती, परंतु लंके विद्यमान आमदार असताना लोकसभेचं तिकीट त्यांनी घ्यावं आणि निवडणूक उभं राहावं या पाठीमागे काय हेतू किंवा कोणाचा असू शकतो? सुजयदादांच्या विरोधात तगडा उमेदवार विरोधकांकडे नव्हताच. निलेश लंके एकच नाव चर्चेत सुरुवातीपासून होतं, दुसरं नावही चर्चेत येत नव्हतं. जे आलं ते त्यांच्या मिसेस राणीताई लंके यांचं होतं. हा एक स्ट्रॅटर्जीचा भाग होता की खरंच यांच्याकडे उमेदवारच नव्हता, तो अद्यापपर्यंत न समजलेलं कोड आहे. निलेश लंके हेच नाव शेवटपर्यंत राहिलं चर्चेत. त्याच्यामुळे झालं काय की निलेश लंकेंनाच उमेदवारी करावी लागली. त्यांच्या वरिष्ठांचा म्हणजे शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा जो दबाव होता किंवा सामान्य लोकांचा दबाव होता निलेश लंकेच पाहिजेत, ते निलेश लंकेंना त्याच्यामुळे उभं राहिला. हा एक भाग. दुसरा भाग, पारनेरमध्ये त्यांना फार असंतोषाला सामोरे जावं लागले, हे कुणीही नाकारत नाही. मग आमदारकीला त्यांना अडचण होती म्हणून लोकसभा लढले की लोकसभाचं चर्चेत राहून आमदारकी साधायची त्यांच्या गटाला किंवा त्यांच्या मिसेसला, हा येणारा काळ ठरवणार आहे. परंतु विरोधकांकडे उमेदवार नव्हता हे निलेश लंकेंच्या उमेदवारीने सिद्ध झालं आणि निलेश लंके हे सगळ्यात तगडे उमेदवार होते. त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी करावी लागली किंवा त्यांना नाईलाज असेल किंवा त्यांचं ठरलेलं असेल, पण त्याच्यातून त्यांना उमेदवारी त्यांच्या पारड्यात आली. निलेश लंकेंच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये धनशक्ती विरुद्ध
जनशक्ती हा मुद्दा राहिला. खरं तर जनशक्ती हा मुद्दा जरी चांगला असला तरीसुद्धा खासदारकीची नव्हे तर कोणतीही निवडणूक करताना धनशक्तीची गरज लागते. तरीसुद्धा तो मुद्दा पुढे घेऊन ते निवडणूक लढलेत. मग हा मुद्दा कितपत योग्य राहील? गरिबी श्रीमंतीचा मुद्दा निलेश लंकेंनी चर्चेत आणला. तो प्रचाराचा भाग होता. वास्तविक शेवटच्या 2 दिवस मतदारसंघात काय झालं हे सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. त्याच्यामुळं कोण गरीब कोण श्रीमंत हा शेवटच्या 2 दिवस नाही मतदारांनी विषय पाहिला आणि उमेदवारांनी नाही पाहिला. त्याच्यामुळे गरिबी श्रीमंती हा विषय फार असा चर्चेत प्रचारापुरता राहिला, परंतु लोकांच्यात तो कमी राहिला. बाकीचे विषय पुढे आले. गरिबी श्रीमंत धनशक्ती आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा कायमचा प्रत्येकाचा विषय ठरलेला आहे. त्याच्यात काही वेगळं नाही. कुणीतरी मोठा असतो कुणीतरी छोटा असतो. छोटा पैसे वाटतो आणि मोठाही वाटतो. त्याच्यामुळे त्याच्यात काही लय फार वेगळं काही नाही राहिलेलं. आजच्या तुमच्या पेपरच्या बातमीमध्ये तुम्ही कुकडीच्या पाण्याकडे लक्ष वेधलेलं आहे. तर खरंच नेमकं निवडणुकीच्या धुमचक्रीमध्ये किंवा इतर विषयांच्या अनुषंगानं या मुद्द्याकडं नेत्यांनी किंवा जनतेनं दुर्लक्ष केलं की दुर्लक्ष झालं? विकासाचे मुद्दे मुळात प्रचारात चर्चेला झाले नाहीत. लोकांनीही घेतले नाहीत. लोकांनीही प्रश्न विचारले नाहीत. लोकांचा प्रश्न फक्त कांदा दूध आणि महागाई किंवा सरकारच्या विरोधात रोष याला बांधील राहिले लोक विरोधातले. आणि आम्ही केलेला विकास दाखवण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी केला, पण ते यशस्वी ठरले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा कुकडीच्या पाण्याचा विषय हा आमदारांच्या निगडीत विषय आहे. तो खासदारांच्या निगडीत विषय नाही. परंतु विखे कुटुंब आणि पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामुळं मागच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं सुजय विखेंना पाळता आली नाहीत. त्याचा रोष त्यांना ह्या निवडणुकीत लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळं तो प्रकर्षाने पुढं आला. कुकडीच्या पाण्यावर मुळात श्रीगोंदेकर असा विषय की श्रीगोंदेकरांना एक पाऊस झाला की कुकडीचं पाणी विसरतात आणि कुकडीचा संघर्ष पण विसरतात. तात्पुरता आजच्या दिवसाचा विषय फक्त श्रीगोंदेकर लक्षात ठेवतात. दूरदृष्टीचा जर विषय ठेवला असता, मुळात आता विषय असा आहे, जे आता पिण्याच्या पाण्याचं जे आवर्तन सुटणार आहे ते त्या रोटेशनला पिंपळगाव जोग्यातलं पाणी लागणार आहे. ते पिंपळगाव जोग्यातलं पाण्याचं अप्रत्यक्षपणे अलिखित करार हा आमदार बेनके साहेब आणि आमदार म्हणजे पारनेरचे निलेश लंके यांच्या अखत्यारीत आहे. याच्या अगोदर त्यांच्या विरोधाला किंवा शेतकऱ्यांच्या त्या भागातल्या विरोधाला अडचणी निर्माण झाल्या. मग हा निलेश लंकेंकडं कधीच प्रश्न का गेला नाही कुकडीचा, हा विखेंकडेच करायला, तर विखे कायम चर्चेत राहिले कुकडीच्या पाण्याचा. त्याच्यामुळे विखेंकडे गेला. MIDC विखेंनी मंजूर केली, परंतु MIDCचा विषय चर्चेतच आला नाही. 2 उड्डाणपूल विखेंनी आणले तालुक्यात. उड्डाणपूल मंजूर करणं सोपं नाही, पण त्यांनी करून घेतले. तेही चर्चेत आले नाही. विखेंचा विकास किंवा मोदींचा विकास किंवा सरकारचा विकास हा चर्चेत न येता सरकारविरोधी लाट ही श्रीगोंद्यात जाणवली. तुमच्या मतानुसार डॉक्टर सुजय विखेंना त्यांच्या विकासापासून परावलंबी किंवा दूर नेण्यास एका अर्थानं लंके यशस्वी ठरले का? 100% लंके यशस्वी ठरले. लंके यशस्वी ठरले म्हणण्यापेक्षा विखेंनी जे स्वप्न दाखवले, उदाहरणार्थ साकळाई मी करणारच, ते ज्या पद्धतीने बोलत होते, त्यांनी साकळाईला सर्वेक्षण आणलं, घोडवरून सर्वेक्षण झाले, मंजुरी आहे, त्याला पैसेही पडतायत, सगळ्या गोष्टी, पण प्रत्यक्षात साकळाई झाली नाही. म्हणजे हे तुम्ही आजपर्यंत केलं हे त्यांना लोकांना मान्य नाही. तुम्ही प्रत्यक्षात साकळी आणली नाही, एवढाच विषय. त्याच्यामुळे स्वप्न जास्त दाखवण्यापेक्षा कमी स्वप्नात जास्त कामं केली असते तर विखे प्लसमध्ये राहिले असते आज श्रीगोंद्यात. खरं तर विखेंकडं खूप काही मुद्दे होते बोलण्यासारखे, परंतु त्याकडं त्यांनी दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं की अनावधान झालं माहीत नाही. म्हणजे आमदार लंकेंनी कोविडच्या काळामध्ये 1100 बेडचं कोविड सेंटर चालवलं आणि तो त्यांनी मुद्दा कळीचा केला. खरं तर ते सामाजिक काम होतं की राजकीय होतं, काय वाटतं तुम्हाला? नाही, त्या काळात त्यांनी सामाजिकच काम केलं. लंकेंनी कोविड काळात जे काम केलं ते दुसरा आमदार किंवा दुसरा नेता पुढं होऊ शकत होता, पण कुणी झालं नाही. ते फक्त निलेश लंकेंनी केलं. आणि निलेश लंकेंनी जे कोविड काळात काम केलं ते स्वतः कोविड सेंटरमध्ये झोपायचे. कोविड सेंटरच्या लोकांना म्हणजे घरचे कोणी जात नसताना त्यांनी तिथं जाऊन स्वतः तिथं घरातला माणूस व्यक्ती म्हणून कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांची सेवा केली त्याला तोड नाही. त्यावेळेस राजकारण नव्हतं, पण नंतर हा राजकीय मुद्दा निवडणुकीत होणं अपेक्षित होतं किंवा योगायोगाने सहजासहजी तो येणारच होता, त्या पद्धतीने आला. पण ते त्यांचं कामही होतं, त्यांना ते दाखवायला लागणार होतं, म्हणून कदाचित पुढं आला असेल तो मुद्दा. कोविडच्या काळामध्ये त्यांनी कोविड सेंटर चालवलं, हा आत्ता जरी एका अर्थानं भावनेचा विषय ठरला त्यावेळेस तो गरजेचा होता, परंतु तोच मुद्दा
विरोधकांकडनं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं. काय बोलता याबद्दल? त्यांनी त्या ठिकाणी केलेला भ्रष्टाचार असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील किंवा प्रशासकीय त्यांच्याकडे नोंद नाही किंवा त्याचे फायदे त्यांनी घेतले असं विरोधकांचं म्हणणं आहे, डॉक्टर सुजय विखेंचं म्हणणं आहे. पण विरोधक त्या पद्धतीने ते स्ट्रॉंगपणे भक्कमपणे तो मांडू शकले नाहीत, मुद्दा हायलाईट करू शकले नाहीत, पुरावे सादर करू शकले नाहीत किंवा पुरावे लोकांना प्रूव्ह करून देऊ शकले नाहीत. याचा अर्थ तो पण राजकीय मुद्दा असू शकतो आणि हा विषय वरिष्ठ पातळीवरचा चौकशीचा भाग किंवा त्याच्या पुढचा भाग असल्यामुळं आपण आज आपल्या हातात काहीच नसल्यामुळं आपण बोलू शकत नाही त्या विषयात. आता अंतिम टप्प्याकडे आपण येऊयात. खरं तर आता संपूर्ण जनतेचं आणि दोन्हीही असलेल्या उमेदवारांचं आपल्या निकालाकडे 4 जूनकडे लक्ष आहे. परंतु तुमचा अभ्यास पाहता काय वाटतं की हा विजयाची जी माळ आहे ही नेमकी कुणाच्या गळ्यात पडू शकते? आता निवडणूक फार अटीतटीची, विजय कुणाचा होईल यापेक्षा विजय लोकशाहीचा व्हावा हे सगळ्यांचं मत आहे. आता काही भागात पारनेरमध्ये जे 70% मतदान झाले, पारनेरमध्ये लंकेनला अडचण आहे हे वारंवार पुढं आणलं जात होतं की काय हे ते 4 तारखेला समजणार आहे. श्रीगोंद्यात मात्र शेतकऱ्यांचा रोष प्रत्यक्ष मतदानात जर उतारला तर लंकेनला चांगलं लीड भेटेल अशी परिस्थिती आहे. श्रीगोंदे तालुक्याचं बोलतोय मी. कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेंवर डिपेंड आहे. राम शिंदेंनी कसं प्रामाणिकपणे काम केलं आहे माहितीचं, आणि तिकडं त्या मतदारसंघात रोहित पवार बारामतीत गुंतल्याने आले नाहीत. त्याचा फायदा फटका कोणाला मिळणार हा एक विषय चर्चेत आहे. असे सगळे नगर शहरातलं सुजय विखेंनाच मताधिक्य मिळणार, पण ते किती मिळणार? राहुरी काय करणार, शेवगाव काय करणार, पाथर्डीत आज विखे प्लसमध्ये असल्याची चर्चा आहे. पण लंकेंनी जो सामान्य माणूस लंकेंकडे जो आकर्षित झाला तो मतात जर उतारला तर निवडणूक फार अटीतटीची होईल. मग दोघंही आज दावा जरी करीत असले तरी दिवसागणिक चित्र बदलत जाणार. 4 जूनपर्यंत चर्चा होणार. 4 जूनला जो निकाल येईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. डॉक्टर सुजय विखेंनी मोदींची सभा नगरला घेतली, तर त्याचबरोबर तुडीला शरद पवारांची सभा आमदार निलेश लंकेने घेतली. परंतु तदनंतर तालुकास्थानी नितीन गडकरी यांची सभा आयोजित केली होती. त्यासाठी चांगला जनसमुदाय आलेला होता, परंतु प्रत्यक्षात नितीन गडकरी पोहोचले नाहीत. तर ते न पोहोचण्यापाठीमागं किंवा न पोहोचल्यामुळं तोटा की नफा हा विखेंना होऊ शकतो? नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा विखेंनी ताकद लावून केली. त्या दिवशीची गर्दी पाहता विखेंचं वातावरण त्या गर्दीने थोडंफार पॉझिटिव्ह झालं. अर्थात आता निसर्ग होता त्या दिवशी श्रीगोंदे शहरातच पाऊस झाला, वादळाने पाऊस. त्याच्यामुळं नितीन गडकरी तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांचं हेलिकॉप्टर पोहोचू शकलं नाही. परंतु त्या परिस्थितीतही विखेंनी पावसात भिजून जे भाषण केलं ते लोकांना थोडंसं भावनिक झालं आणि त्या पद्धतीत विखे लोकांशी अटॅचमेंट वाढली. पण ती गर्दी पाहता किंवा तो त्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता त्यानंतर थोडंसं भाजपला नाही म्हटलं तरी श्रीगोंद्यात का होईना पण ग्रीप मिळाली. ती आता निकालात दिसेल किंवा मतदानात दिसेल. हा नंतरचा भागाला ती परिस्थितीत होती. पण गडकरी जर आले असते तर गडकरी हे विकासावरच बोलले असते. श्रीगोंदे शहरात, तालुक्यात किंवा नगर जिल्ह्यात किंवा राज्यात जो काही गडकरींच्या माध्यमातून विकास झाला आहे तो कोणीही नाकारत नाही. तो त्यांनी तिथं मांडला असता. त्याचा फायदा निश्चितच अजून विखेंना झाला असता. आता ही वाढलेली टक्केवारी आहे ही कदाचित कुणाच्या गळ्यात माळ घालेल आपल्याला माहीत नाही. परंतु इथून पुढचं समजा आता डॉक्टर सुजय विखे खासदार म्हणून आले किंवा लंके खासदार म्हणून आले तर त्यांना एकूण ह्या निवडणुकीमध्ये झालेली घडामोड आलेला किंवा त्यांनी घेतलेला धडा याचा उपयोग ते नक्की करतील का? म्हणजे जर केला तर कशा पद्धतीने करतील? नाही, आता खासदार कोण होणार, सुजय विखे राहणार की निलेश लंके नव्याने येणार हा 4 जूनचा विषय आहे. परंतु ह्या निवडणुकीत सगळ्याच पुढाऱ्यांना खूप शिकण्यासारखं आहे. मग विकासचा मुद्दा जर चर्चेलाच येत नसला तर विकास करायचाच नाही का? किंवा बा एखाद्याचं काम मग सोशल वर्क सरकारच्या माध्यमातून खासदाराचं काम काय आहे हे लोकांनी पाहिलंच नाही या निवडणुकीत. ग्रामपंचायतचं, नगरपालिकेचं ह्या विषयावरचे वाद पुढं आले. ठीक आहे, कांदा, दूध ह्या सरकारशी निगडीत विषय आहेत, केंद्र सरकारच्या वेगळ्या आहेत किंवा राज्य सरकारच्या विषय आहेत. ही चर्चा होणं अपेक्षित आहे. पण त्याबरोबर बाकीच्याही गोष्टींना जाणीवपूर्वक उमेदवारांना त्रास झाला आज.
अर्थकारण मोठ्या प्रमाणात झालं, कुणीही नाकारू शकत नाही. मग हे जर हेच करायचं असलं तर विकास करायचाच नाही का, किंवा विकासावर बोलायचंच नाही, किंवा पाण्या प्रश्न बोलायचंच नाही का, हे फक्त प्रचाराचेच मुद्दे ठेवायचे का, हा लोकांनी पण विचार केला पाहिजे. की कुठंतरी एखादा विषय धसास लावणं गरजेचं आहे. विरोध करणं हे ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, पण तालुका किंवा मतदारसंघ हा पण दृष्टिकोन, उद्याचा भवितव्य आहे मुलांचं, पुढच्या पिढीचं, या दृष्टीने आज जर विचार नाही केला तर लोकशाही फक्त त्यावेळेस 2 महिने उमेदवार येतील, लोकांना जे लागतं अपेक्षित ते पुरवतील आणि निवडणूक जिंकतील. याला अर्थ नाही. 5 वर्षातलं काम हे उमेदवाराला प्रत्येक त्या जो कोणी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी दाखवलंच पाहिजे आणि त्याला मागितलंच पाहिजे. ती निवडणूक खरी लागेल. झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जनता आहे त्यांना त्याचा काही फायदा किंवा तोटा होईल असं काय वाटतं तुम्हाला? आता या निवडणुकीत एक प्रकर्षाने जाणवलं. स्थानिक नेते, श्रीगोंद्यापुरता विचार जर केला तर श्रीगोंद्यातील स्थानिक नेते हे त्यांच्या आमदारकीचे स्वप्न पाहून निवडणुकीत त्या दृष्टीने यंत्रणा राबवत होती. म्हणजे त्याच्यात राहुल जगताप असतील, घनश्याम शेलार असतील, विक्रम पाचपुते असतील, अनुराधा नागवडे असतील किंवा साजन पाचपुते असतील, हे जे प्रमुख होते ते त्यांच्या निवडणुकीचं स्ट्रॅटर्जी टाकत होते की काय होऊ शकतं, कशी निवडणूक होऊ शकते. त्या दृष्टीने आता बबनराव पाचपुते आजारी आहेत, विद्यमान आमदार, पण विक्रम पाचपुते ज्या पद्धतीने पुढे येत होते, मध्यंतरी ते कुठेही यंत्रणेत नव्हती, पण आज मात्र ते विखेंच्या माध्यमातून यंत्रणेत पुढे आले. याचा अर्थ उद्याची निवडणूक ही ते उमेदवार असतील हे दाखवण्याचा किंवा ओघाने पुढे येण्याचा विषय ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते. तीच पद्धत नागवडे कुटुंब निवडणुकीत उतरणार आहेच विधानसभेच्या, तेही त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत होते. पण एक निश्चित, ह्या सगळ्या घडामोडीत विखेंना जर मताधिक्य मिळालं तर ते पाचपुत्यांनी मिळालं का नागवड्यांमुळे मिळालं, की नाटांमुळे मिळालं, की पानसरेंमुळे मिळालं, हा चर्चेचा, हा वादाचा विषय मतदानाच्या वेळेस नक्कीच जाणवला. एकामेकीची जिरवाजिरवी विखेंना अडचणीत ठरली. त्याच पद्धतीने इकडंही लंकेंसाठी तीच झालं. शेलार, जगताप आणि साजन पाचपुते यांच्यातही तीच खेळी झाली. कुणाला श्रेय मिळेल, कोण कुणाला जास्त किंमत देईल वरच्या पातळीवर निवडणूक झाल्यानंतर, हे बघण्याच्या नादात तिथेही लंकेनला काही प्रमाणात तोटा झाला. अर्थात हे दोन्ही उमेदवारांनी ग्राह्य धरलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांची स्वतंत्र यंत्रणा दोघांनी राबवली होती. त्यावेळेस स्थानिक नेते बाजूला गेले. परंतु स्थानिक लोकांना ह्या निवडणुकीचा काय फायदा झाला हे पुढच्या पंचवार्षिकमध्ये कळेल. काय विकास होतो, कसा विकास होतो, राहिलेला प्रश्न कसे सोडवले जातात आणि आता आमदारकीची येऊ घातलेली निवडणुकीत नेमकं लोक काय पाहणार, हे लोकांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आता मग अशी तुम्ही छेडलेल्या विषयाला अनुसरून आता लोकसभा निवडणूक संपन्न झालीच आहे, विधानसभा येऊ घातलेली आहे. मग आता हेच मुद्दे विधानसभेला राहू शकतात की आणखीन काही वेगळं होऊ शकतं? काय आहे, श्रीगोंद्यात पाणी पाणी पाणी, रस्ते, पाणी, लाईट एवढाच मुद्दा आहे. साकळाई मुद्दा आहे. साकळाईचा नगर तालुक्यातले 2 गावं आणि 2 गट आणि मांडवगण गट, कोळगाव परिसर, हा तो पॉकेट वेगळे. मुळात विषय असा आहे, श्रीगोंद्यातली बेरोजगारी, श्रीगोंद्यातल्या तरुणांना होणारी दिशाहीनता, याकडे नेते मंडळी कोणीच जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. आज कितीतरी तरुण दिशाहीन झालेत. नोकरीचा सोर्स नाही, त्यांना व्यवसाय जरी थाटायचा म्हणलं तरी त्याला मार्गदर्शन मिळत नाही. आणि कार्यकर्ते म्हणून आपल्याकडे मिरवायचे, त्यांना 10-5 रुपयाची मदत करायची आणि जिंदाबाद करायला लावायचं, ही पद्धत थोडीशी पुढाऱ्यांनी बाजूला ठेवून तरुणांसाठी राजकारण करा तुम्ही, पण त्या निवडणुकीपुरतं करा. तरुणांसाठी काहीतरी आज करणं गरजेचं आहे. आज मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने कुठंतरी आता श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे, प्रतिभा पाचपुते आणि प्रणोती जगताप, सुवर्णा पाचपुते ह्या 4-5 महिला स्ट्रॉंग पद्धतीने मैदानात आहेत. त्यांनी तरी ह्या दृष्टीने कुठंतरी विचार करून त्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून काय नेमकं सोल्युशन केलं पाहिजे. आज महाविद्यालयीन नाही, विद्यालयातल्या मुलींना ज्या अडचणी येतात ते पण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण तुमच्या पद्धतीने राजकारण चालणारच आहे. पुढची पिढी माफ करणार नाही जर आज आपण याच्यावर विचार केला. आता ह्या निवडणुकीमध्ये तरुण पिढी दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं होती. ती आशेनं होती, आणली गेली होती का त्या पाठीमागं आणखीन काही पार्श्वभूमी काय वाटतं? नाही, आता सोशल मीडियात सुरू झाल्यापासून प्रत्येकजण हा व्यक्त होतो. ते व्यक्त होण्यातून स्वतः काहीतरी आपण करू शकतो किंवा स्वतः आपण
नेत्यांच्या बरोबर आल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करू शकतो किंवा आपले जे स्वप्न आहेत ते तिथं पूर्ण होतील ही अपेक्षा नक्कीच आहे. बेरोजगारी म्हणून येतोय हा एक भाग थोडासा असेलही, परंतु जे मुलं आहेत, जे तरुण आहेत, ते कार्यकर्ते म्हणूनच वावरतात. काही तर त्याचा फुल टाईम बिझनेस केलेला आहे राजकारण, त्या पद्धतीने त्यांचं चालू आहे आणि उद्याची स्वप्न त्यांना त्यांच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत. हे नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे मुलं आपल्या मागे फिरत नाहीत, ते आपल्याला पुढे काढत आहेत की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा. या दृष्टीने त्यांचं आज जीवाची जी घालमेल चालू आहे ती सगळ्यांनी पाहिजे आणि त्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे. जे नोकरी करण्यास लायक आहेत त्यांच्या नोकरीसाठी राजकारणाच्या बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून केलं पाहिजे. आता प्रत्येकाकडे शिक्षण संस्था आहेत, प्रत्येकाकडे कारखाने आहेत, त्याच्या माध्यमातून जवळच्या लोकांना ज्यांची लायकी नाही त्यांना कामाला लावण्यापेक्षा ज्यांची लायकी आहे त्यांच्या हाताला काम दिलं तर त्याच्यातून समाज आणि श्रीगोंदा तालुक्यात जे काही बदल होईल त्याची सुरुवात होईल. आपण ऐकलं की काटे साहेबांनी प्रत्येक प्रश्नाला खूप चाणाक्षपणे आणि काटेकोर सडेतोड उत्तर दिलेलं आहे. उद्याची दिशा काय असू शकते, विधानसभेची लक्षणं कशी दिसतील, त्यावर उपाययोजना काय केली पाहिजे आणि निवडणुकीचा निकाल लोकसभेचा कसा लागेल त्याची पार्श्वभूमी आपल्यासमोर ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.